काय तुम्ही सुद्धा नेहमी कोबीची तीच भाजी करतात? तर चला मग आज आपण वाटाण्याचा वापर करू झटपट तयार होणारी स्वादिष्ट अशी कोबीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू। नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। कोबीची वाटाणे वापरून भाजी करण्यासाठी येथे मी एक छोट्या आकाराचा कोबीचा कण घेतला आहे। बाजारातून कोबीचा कण घेताना खूप मोठा असा कोबीचा कण घ्यायचा नाही, कारण कोबी जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यावर तिचा उग्र असा वास येतो। त्यामुळे छोट्या आकारात कोबी घेतला की तिचा वापर लगेच होतो व कोबी उरत नाही। आता आपण या कोबीला बारीक अशी कट करून घेतली आहे। आता आपण लगेच भाजी बनवण्यास घेऊ। भाजी बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते। तेल छान असे कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी छान प्रकारे फुटल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 6 ते 7 कढीपत्त्याची पाने, 2 ते 3 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, हाफ टीस्पून हिंग। आता आपण ही फोडणी 2 मिनिटं चांगल्या प्रकारे तळून घेऊ। 2 मिनिटं फोडणी चांगल्या प्रकारे तळून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोबी टाकून घेणार आहोत। कोबी धुताना 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची, म्हणजे कोबीमध्ये उग्र वास येत नाही। आता आपण या कोबीमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। याआधी सुद्धा मी कोबीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहोत। अशा प्रकारे झाकण ठेवल्यामुळे कोबीमधील सर्व पाणी निघून जाते व कोबीचा उग्र असा वास येत नाही। 2 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कोबीमध्ये अजिबात पाणी नाही। आता आपण या कोबीमध्ये अर्धी वाटी फ्रोझन मटार, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे फ्रोझन मटारच्या ऐवजी ताज्या मटारचा सुद्धा वापर करू शकतात। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे। आता आपण या कढईवर झाकण ठेवून 70 ते 80% ही कोबी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटांनंतर आता आपण कोबीवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कोबीमध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत। पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। जर तुम्हाला सकाळच्या घाईमध्ये 10 ते 15 मिनिटात तयार होणारी रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही ही कोबी एकदा नक्की ट्राय करून पहा। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कोबीमध्ये 1 टीस्पून किचन किंग मसाला, 1 टीस्पून एव्हरेस्टचा मटन मसाला व त्यासोबत 1 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कोबीवर पुन्हा एकदा झाकण ठेवू। आता आपण ही कोबी चांगल्या प्रकारे पूर्ण शिजवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण कोबीवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपली कोबी पूर्णपणे चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे। आता आपण या कोबीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व गॅस बंद करून घेऊ। गरमागरम अशी वाटाणे टाकून कोबीची भाजी बनवून तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।